उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही. आठवते ही कविता? माझ्यापुरतं सांगायचं तर ही कविता मला माझ्या बालपणामध्ये घेऊन जाते. रविवारचा सुट्टीचा दिवस, त्यामुळे पांघरुणामध्ये गुडूप झोपलेली चिमुरडी प्राची आणि ही कविता गाऊन तिला हलकेच जाग करणारे तिचे प्रेमळ बाबा. तुमच्या आमच्या मनातील असे अनेक बालक्षण जागे करणाऱ्या या कविता, आठवणीतल्या कविता आज आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहे. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. या आठवणीतल्या कविता आपल्या भेटीसाठी आणण्याचं निमित्त आहे मराठी भाषा गौरव दिवस. यापूर्वी पुस्तक दर्पणमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची ओळख करून घेतली होती, पण मराठी वाङ्मयामधलं अत्यंत महत्त्वाचं किंवा आपण म्हणू प्राथमिक अवस्थेमधलं वैशिष्ट्य म्हणजे त्यातलं काव्य. अनेक सुंदर कविता आपल्या मराठी भाषेच्या खजिन्यामध्ये दडलेल्या आहेत. तेव्हा आज असाच खजिना म्हणजे पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्याला एक मुक्त खजिना असं म्हणून गौरवलेलं आहे, तो आपल्या भेटीसाठी घेऊन आले. पुस्तकाचं नाव आहे आठवणीतल्या कविता. या आठवणीतल्या कवितांचा हा पहिला भाग आहे. या पहिल्या भागाचं संपादन केलेलं आहे राम पटवर्धन, त्यानंतर रमेश तेंडुलकर, अविनाश बर्वे आणि पद्माकर महाजन. आणि जेव्हा आपण त्याला आठवणीतल्या कविता म्हणतो तेव्हा त्याचं जे प्रकाशन आहे ते सुद्धा खास नाव असलेलं आहे. पुस्तक प्रकाशकांचं नावच मुळी आठवण प्रकाशन असं आहे. मूळ आवृत्ती जी पहिली होती ती 1989ला छापली गेली, पण आपण जी आवृत्ती संदर्भासाठी वापरतोय ती 2000ची आहे. ह्या पुस्तकाच्या निर्मितीची कल्पना मुळात डोक्यात कशी आली, मग त्यासाठी कोणते प्रयत्न केले, अविरत धडपड केली या मंडळींनी त्यासाठी, आणि हा खजिना आपल्यापर्यंत आणण्यासाठी त्यांना थोरा मोठ्यांचे म्हणजे थोरा मोठ्या साहित्यिकांचे आशीर्वाद लाभले. मग ते पु ल देशपांडे असतील, दुर्गाबाई भागवत असतील, त्यांनी केलेलं मोलाचं मार्गदर्शन, विशेषतः यातल्या बऱ्याचशा कविता बालभारतीच्या पुस्तकामध्ये म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये छापलेल्या असत, पण मूळ कविता किंवा कधी कधी मूळ कवी कोण आहे याबाबत काही वेळेला साशंकता निर्माण झाली. मग ते व्हेरीफाय करणं, अचूकतेसाठी चाललेली ही त्यांची धडपड होती. आणि अशा रीतीने आठवणीतल्या कवितांच्या रूपाने हा जो मुक्त खजिना आहे तो एनरिच होत गेला, म्हणजे आणखीन त्यात वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांची भर पडत गेली. मग अर्थात पहिल्या भागावरती न थांबता त्यांना पुढे आणखीन काही भाग काढायला लागले, त्याकडे आपण नंतर वळूया. पुस्तक छापायचं तर ठरवलं, पण त्याला प्रतिसाद कितपत मिळेल याबद्दल सुद्धा थोडे साशंक होते हे सगळेजण. मग त्यानंतर जो प्रतिसाद आला म्हणजे लोकांनी आगाऊ संचांची नोंदणी त्यांच्याकडे केली, इतकी की त्याचं वर्णन करताना ते म्हणतात की एखाद्या जहाजाच्या शिडामध्ये सर्व बाजूंनी भणाणणारा वारा शिरावा, त्याप्रमाणे उत्साहाचा प्रतिसाद सर्व बाजूंनी आम्हाला मिळाला. 156 पानांच्या या पुस्तकामध्ये 90पेक्षा जास्त कविता आहेत. या कवितांचं वैशिष्ट्य काय आहे तर कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भाव अचूकपणे त्यांनी टिपलेला आहे. एवढंच नाही तर त्या गेय आहेत आणि त्या गेय असल्यामुळे वाचकांपर्यंत थेट पोहोचतात, म्हणजे त्या कविता गुणगुणण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ उमगत जातो आणि एक वेगळाच आनंद मिळतो. खरं सांगू, जेव्हा या आठवणीतल्या कविता मी वाचत गेले तसं माझ्या लक्षात आलं की शब्द आणि अर्थ यांचं हे फक्त कॉम्बिनेशन किंवा आलेखन नाहीये, तर एक विशिष्ट काळ आपल्या स्मृतींमध्ये जागवणारं आणि ते जगण्यासाठी आपल्याला उद्युक्त करणारं, त्यातला आनंद आपल्याला मिळवून देणारं जणू हे कालयंत्र आहे. आणि जर नवीन पिढीच्या हातामध्ये ह्या कविता पडल्या तर भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक हे जे वेगवेगळे पैलू होते त्या पैलूंचं दर्शन घडवणारा हा एक झरोकाच आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं म्हणजे यातली प्रत्येक कविता आणि तिचं रसग्रहण हा अत्यंत हर्षदायक अनुभव असू शकतो, पण आपल्या उपक्रमाच्या चौकटी बाहेर तो असल्यामुळे तुर्तास आपण त्याकडे वळणार नाही. सध्या आपण या कवितांचा धावता आढावा घेऊया. इथे मातृदेवतेला नमन केलेलं आहे, आई थोर तुझे उपकार अशा शब्दांमध्ये. त्याच वेळेला मावशी, आजी ही जी कॅरेक्टर्स असतात, लहान भाऊ, कौटुंबातल्या अनेक मंडळींवरती रचल्या गेलेल्या कविता
या पुस्तकामध्ये आहेत. स्वभावोक्तीची उदाहरणं आहेत. चपखलपणे एखादं वर्णन कसं करावं, कोंबड्याचं वर्णन आहे त्यामध्ये एखाद्या मुलीचं वर्णन करताना, ती मुलगी आहे जीव, तिचा रंग कसा आहे, तो गोधूमापरी आहे, म्हणजे गव्हाळ वर्णाची ती आहे, हे सांगताना तिचे हरणाच्या पाडसासारखे डोळे आहेत असंही कवी सांगून जातात. थोड्या गंभीर विषयांवरच्या कविता तर आहेतच, मग त्यामध्ये मानवी जीवनातला विरोधाभास दाखवणारी 2 चित्रे ही कविता. घाम ढळावर जरी डवरलेला असा मोकळा खुशाल हमाल. हा हमाल आहे ज्याला अगदी आपल्या हाताची जुडी करून उशाशी घेतली तरी सुद्धा गाढ झोप लागते, पण त्याच वेळेला एकदम आलिशान अशा बंगल्यामध्ये, महालांमध्ये राहणारी व्यक्ती आहे की जिला मऊ गाद्या गिरद्या आहेत, पंखा फिरतोय डोक्यावरती, तरी सुद्धा झोप लागत नाही. निसर्ग सौंदर्याची खुमारी अनेक कवितांमधून खुलवलेली आपल्याला दिसते. आहती निर्झर मंद गती, डोलित लतिका वृक्षतती असं म्हणणारे बालकवी आपल्याला भेटतात. आणि मग आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं काहीसं होऊन जातं. कृष्णाजी केशव दामल्यांना म्हणजे केशवसुतांना फुलपाखरू फार रम्य भासतं. मग त्याचं वर्णन ते कसं करतात? बहुसौख्याची कुसुमित सृष्टी, तीत वसे हे न कधी कष्टी. माझ्या मनाचा एक कोपरा हा कोकण सृष्टीने व्यापलेला आहे. मृण्मयीमध्ये आपण त्याबद्दल पाहिलंही होतं. तिचं वर्णन करताना कवी माधव अक्षरशः हातचं काही राखून ठेवत नाहीत. ते म्हणतात, मागे त्यांच्या डुले नारळ पोफळीचे आगर, पुढे विराजे निळावंतीचे निळेच जळमंदिर. आपण म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. तसं आहे, काही वेळा असं असतं की आपल्या अवतीभोवतीच गोष्टी घडत असतात, आपल्याला दिसत असतात, पण त्या आपल्याला जाणवत नाहीत, कारण आपण कवी मनाचे नसतो. ही कवी मंडळी असतात, त्यांच्याकडे प्रतिभेचं देणं लाभलेलं असतं, त्यामुळे त्यांना या गोष्टी नुसत्या जाणवत नाही, तर त्याची अभिव्यक्ती सुद्धा त्यांना करता येते. आता संध्याकाळचं ऊन बघा ना, संध्याकाळचं ऊन कधी कधी आपल्यालाही आवडतं, पण ते ऊन कवीच्या शब्दात जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा पिवळे तांबू सौन कोवळे पसरे चौफेर, ओढाने सोने वाटे वाहुनी या दूर. किती सुंदर कल्पना आहे ही. आणि ही कल्पना अर्थातच कविवर्य भारत आंबेंची आहे. आपल्या महाराष्ट्र भूमीवरचं प्रेम, त्याबद्दल वाटणारा गौरव व्यक्त करणारं महाराष्ट्र गीत इथे आहे. त्याचबरोबर आपल्या भारत देशावरची कविता प्रियकर हिंदुस्तान अमुचा प्रियकर हिंदुस्तान ही सुद्धा या संग्रहात बघायला मिळते. शिवराजाभिषेकवरची कविता, रायगडावर काय आहे असं विचारणारी कविता आपल्याला स्वराज्याच्या शिवछत्रपतींच्या काळात घेऊन जातात. तर ने मजसीने परत मातृभूमीला अशी सागराची आर्त विनवणी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरही आपल्याला इथे भेटतात. चेंडू, अंगठी, पावली हे कवितांचे विषय होऊ शकतात का? होऊ शकतात. यावर रचलेल्या छोट्या पण छान गेयता असलेल्या कविता आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. पैकी बाहुलीची कविता तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माहितीचीच असेल. आता माझ्या थोड्या जास्त आवडत्या, अशा विशेष आवडत्या रचनांकडे येते. मोत्याशी करे आई सांगू कितीतरी बाई, मोत्याशी करे आई, असं मोत्याला दटावणारी एक छोटीशी मुलगी इथे आपल्याला भेटते. त्याचबरोबर आजारी पडण्यामध्ये किती मजा असते. अर्थात हे त्या काळच्या संदर्भात आपल्याला पाहायला हवं, कारण यामध्ये जे वर्णन आहे ते आत्ताच्या काळातल्या मुलांना कदाचित रिलेटेबल वाटणार नाही. पडू आजारी मौज हीच वाटे भारी, कारण आजारी पडल्यानंतर काय काय चंगळ होते. मग साजूक तुपातला शिरा खायला मिळतो, सफरचंद खायला मिळतं, आणि विशेष म्हणजे आजी गोष्टी सांगते. गोष्टी सांगणारी आजी हे कदाचित आज दुर्मिळ होत चाललेलं चित्र असेल, पण हीच आजी, तिच्याकडे एक विशेष वेगळं चमत्कारिक असं घड्याळ आहे. म्हणजे खरं म्हणजे हे घड्याळ दिसतच नाही आजीकडे, पण या घड्याळाचा उपयोग करून आजी अचूक वेळ सांगू शकते. त्या नातवंडाच्या शब्दात सांगायचं तर, सांगे वेळ तशाच वार तिथी आजी घड्याळातुनी, थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी. मग या नातवंडाला प्रश्न पडतो की हे घड्याळ आजी ठेवते तरी कुठे? ते घड्याळ खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना सापडत नाही. पण प्रत्येकाची आजी म्हटली ना की त्या आजीशी एक विशिष्ट आठवण जोडलेली असते, आणि ह्या कविता वाचताना त्या निमित्ताने या आठवणीशी आपण पुन्हा जोडले जातो. ती माया पुन्हा एकदा अनुभवण्यातला आनंद आपल्याला मिळतो. मग अशी आपण सामाजिक पैलूबद्दल बोललो होतो. दारिद्र्याचं अत्यंत कारुण्यपूर्ण वर्णन करणारी कविवर्य बी यांची कविता ही माझ्या आवडीची आहे. पण असं कसं म्हणू, कारण ही कविता म्हणणं म्हणजे एक कातर करणारा अनुभव असतो. म्हणजे एक गरीब घरातली मुलगी आहे,
आणि जेव्हा ती खेळायला जाते तेव्हा तिच्या दारिद्र्यावरून तिला तिच्या मैत्रिणी हिणवतात. तिला ते सहन होत नाही. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा होतात आणि ते अश्रू बघून तिला घरी विचारलं जातं, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुनाही या मिळाल्या. मग ती सांगते की आपल्याला मैत्रिणी कशा चिडवतात. पण या कवितेमध्ये दारिद्र्याचं नुसतं विदारक रूप चितारलेलं नाहीये, तर या कवितेमध्ये वाईटामधून सुद्धा चांगलं शोधण्याची वृत्ती कशी असायला पाहिजे, किंवा आपण उज्ज्वल भविष्याचा विचार कसा करायला पाहिजे, ध्येयवाद कसा असला पाहिजे, अशा अनेक गोष्टी, मोठी कविता आहे ही, या कवितेमधून सांगितल्यात. मग तिला समजावतात तिचे वडील, पैशाच्या श्रीमंतीपेक्षा सद्गुणांची श्रीमंती ही चिरकाल टिकणारी असते. ते म्हणतात, रत्न सोने मातीत जन्म घेते, राजराजेश्वर निज शिरी धरिते. किती सोप्या शब्दांमध्ये गेय पद्धतीने संपत्तीचा नाशिवंतपणा आणि सद्गुणांचा चिरस्थायीपणा या कवितेतून त्यांनी व्यक्त केलाय. परमेश्वराचं स्तवन करणाऱ्या प्रार्थना किंवा कविता या संग्रहात आहेत. पण देव जेव्हा देवाजी होतो तेव्हा तो आपला जवळचा होऊन जातो, अंतःकरणातलाच होऊन जातो. मग त्यांनी आपल्याला किती आणि काय दिलंय याचं वर्णन अगदी सोप्या शब्दामध्ये नादमय पद्धतीमध्ये कवी करतात. कवितेची सुरुवात अशी आहे, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. मग त्यांनी दिलेल्या चंद्र, चांदण्या, फुलं, सगळं जे सृष्टीचं वैभव आहे, जीवनाचं वैभव आहे, ते छोट्या छोट्या शब्दांमध्ये सांगितलंय. कवितेच्या शेवटी या बालमनाला एक गोड प्रश्न पडतो. अत्यंत अनुपम सौंदर्य असलेला हा प्रश्न आहे. ते मन म्हणतं, इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. ह्या कवितांबद्दल आणखीन काय आणि किती म्हणू. आकाशामध्ये तारे असतात, झाडांवरती फुलं असतात, तशा बालभारतीच्या पुस्तकात कविता असतात. अशी त्या वयातली समजूत, ही समजूतच घेऊन या कविता आपल्या भेटीला आलेल्या आहेत आणि आठवणींचे रंग घेऊन आल्या आहेत. या तुमच्या आमच्या मनात रुजलेल्या असतीलच, पण त्यांचा बहर आपण पुन्हा एकदा अनुभवावा यासाठीच आज हे पुस्तक आपल्या ओळखीसाठी घेऊन आले मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने. तेव्हा आठवणीतल्या कवितांचा हा बहर आपण पुन्हा एकदा अनुभवा आणि आपल्याला तो अनुभव कसा वाटला हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.